का तुम्ही लो कोड ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज जामलताय खूप भारी लिस्ट्स आहेत. तर तुमच्यासाठी मी आज लिस्ट आणली आहे इंजिनिअरिंग कॉलेजची. तर बघूया लिस्टला आपण. तर खूप प्रॉफिटेबल व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तर चला जाऊया पहिले इंट्रोकडे. तर चला मित्रांनो व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तुम्हाला जे सांगितलं आहे लो कोड ऑफचे कॉलेज वगैरे लिस्ट साईट मी आणलेलं आहे. बेसिक सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर हॅलो हाय मित्रांनो, वेलकम बॅक टू जस्ट सपोर्ट यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल चॅनल लाईक सबस्क्राईब फटाफट करून टाका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा लास्टमध्ये. तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप भारी होणार आहे. तुम्ही काही इंजिनिअरिंग कॉलेज फाइंड करताय ना, जांभळताय तुम्ही त्यांना, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ भारी आहे. तुम्ही खूप क्लिअर झाले असता की तुम्हाला लिस्ट पाहिजे असं वगैरे आणि हे ते. तर तुम्हाला मी इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट आणली आहे. कशा वाईज तुम्हाला टाकायचे, कोणते कॉलेज टाकायचे. अंडर जर तुम्ही 50 ते 67 मध्ये असाल, 70 ते 35-40 मध्ये तुम्ही एक कॉलेज टाकू शकता. बघा तुम्ही बघू शकता लिस्ट आली होती. अरे थांबा, तुम्हाला मी कॉलेजेस दाखवणार आहे पुरे, काही स्किप नको करा. ओके मित्रांनो. तर व्हिडिओची एडिटिंग पण कशी वाटली ते पण सांगा. चला जाऊया पहिल्या कॉलेजकडे. पहिलं कॉलेज आहे आपलं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. हे पुणेचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. खूप भारी कॉलेज आहे हे. पण हे आपल्याला टॉप मोस्ट म्हणजे पहिल्या लिस्टवरती ठेवायचं, पहिलं कॉलेज ठेवायचं आहे. लिस्ट सांगतो मी तुम्हाला पूर्ण. तर CS चे हे कट ऑफ आहे सर्व. ओके, गव्हर्नमेंट कॉलेज पुणेचं आहे, सांगलीचं. इथं तुम्ही टाकू शकतात CS ला कमी कट ऑफ आहे. दुसऱ्याकडे जाऊया गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद. तुम्ही इथं पण टाकू शकतात. हे 2 नंबर आपल्याला ठेवायचे लिस्टमध्ये. तर तुम्हाला कट ऑफ आहे हा 50, 60 ते 30-32 पर्यंत तुम्ही हे कॉलेज रेफर करू शकतात. ओके, तर हे कॉलेज पण बेस्ट आहे लिस्टमध्ये 2 नंबरला. चला जाऊया पुढच्या कॉलेजकडे. तिसऱ्या नंबरचं कॉलेज आहे आपलं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे आपल्याला 3 नंबरला ठेवायचं आहे. तुमचे जे कट ऑफ आहे त्यानुसारच मी कॉलेज आणलेले आहे. खूप भारी कॉलेज आणले, मस्त आहे. तुमचा नंबर इथं लागू शकता 99.99%. तर तुम्ही बघू शकतात. तर आता पुढचं कॉलेज दाखवतो तुम्हाला. 4थ्या नंबरचं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. तुमचा इथं CS ला आरामशीर लागू शकतो मला वाटतं, कारण की इथं 80 ते 90 मध्ये आहे यांना गव्हर्नमेंटला. ओके, तर लागू शकतो. हे 4 नंबर आपल्याला ठेवायचं आहे. पहिले आपल्याला खूप भारी कॉलेजेस ठेवावं लागतं. ओके, लागू पण शकतो बाय चान्स, होय ना. पुढच्या कॉलेजकडे जाऊया. 5 KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेज इथं. ओके, तर इथं सर्व CS आहे. तुम्हाला पहिले स्टार्टिंगला हायेस्ट ठेवायचं आहे. ओके, हे KK वाघ ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज आहे नाशिकचं. पहिले तुम्हाला मोठे ठेवल्यानंतर धीरे धीरेकडे छोट्या कॉलेजकडे यावं लागते. तुम्ही जर स्टार्टिंगला छोट्याकडे ठेवले तुमचा नंबर लागू शकतो तिथं, म्हणून नको करा सरीस. ओके, तर चला पुढच्या कॉलेजकडे जाऊया. MIT भुजबळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक. ओके, तर तुमच्या फी वगैरे मेंटेन करून मी ठेवलेलं आहे. मिनिमम तुम्ही 1 लाख तुम्हाला तरी लागणार आहे. फीज पण कमी जसे कॉलेज होती ना तशी फी पण कमी होते. ओके, तर हे 6व्या नंबरला कॉलेज ठेवायचं आहे आपल्याला MIT भुजबळ इंजिनिअरिंग. जर कोणतं माहीत पडलं तर मला सजेशन सांगा. ओके, तर आपलं 7वं कॉलेज आहे आता GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. तर जळगावला लागायचं आहे ना, तर हे तुम्ही टाकू शकता, असे लागू शकतो तुमचा. रायसोनीला पण भारी कॉलेज आहे, A ग्रेड कॉलेज आहे हे पण. आणि एक सांगणार आहे ते तर खूप भारी कॉलेज आहे, मस्त म्हणजे मस्त. याला 7 नंबरवरती ठेवायचं आहे. सजेशन मिळालं कोणाकडून तर कॉलेज बदलू शकता तुम्ही. ओके मित्रांनो, तसं नाही की मी सांगतो हेच घ्या. तर पुढच्या कॉलेजकडे जाऊया. SSBT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे कॉलेज तास A ग्रेडला आलेलं आणि ह्या कॉलेजला खूप फॅसिलिटी आहे. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल आणि केमिकलला घेतलं तर 10,000 रुपये ऑफ डायरेक्टली फी. तिथं तुम्हाला 40,000 रुपये फी लागणार आहे, 42,000 रुपये ओपनसाठी. ओके, तर पुढच्या कॉलेजकडे जाऊया. याला 8 नंबरला ठेवायचं आपल्याला. तर 9वं कॉलेज आहे आपलं KDK कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. हे नागपूरचं कॉलेज आहे, खूप भारी कॉलेज आहे हे पण. तुम्ही याला पण सजेस्ट करू शकतात. CS साठी तुमचं ते लागून जाईल. आणि असं नाही की एकच ब्रांच घ्यायची, ENTC पण घ्यायची, खूप भारी ब्रांच आहे. इलेक्ट्रिकल घ्यायची, सिव्हिल आहे, खूप ब्रांच आहे. असं नाही की कम्प्युटर्स तुम्ही दुसऱ्या वर्षाला ब्रांच पण चेंज करू शकता. त्यासाठी मी व्हिडिओ आणणार आहे. ओके, पुढच्या कॉलेजकडे जाऊया. तर 10वं कॉलेज आहे आपलं यश इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद. हे कॉलेज पण औरंगाबादला आहे. तर तुमच्या लागण्याचे थोडेफार चान्सेस आहे. लागू पण शकतो, नाही पण लागू शकत, पण टाकून बघायचे तुम्ही. तर जे कॉलेज सांगतो ना डाऊनचे सगळ्यात आहे, तर तुमचे नंबर 90% लागू शकतात, 80%. ओके, पुढच्या कॉलेजकडे जाऊया. पुढचं कॉलेज आहे आपलं आता PEC कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद. तर इथं तुमचा 58% लागू शकतो. ओके, 58 to 90% तुमचा नंबर लागू शकतो. मिनिमम तुम्हाला इथं मार्क पाहिजे 70 ते 40 पर्यंत तुमचा इथं लागू शकतो. ओके, भारी कॉलेजेस, सर्व कॉलेज चांगलेच आणलेले आहे, हे सर्व चांगल्या क्वालिटीचे. ओके, पुढच्या कॉलेजकडे जाऊया. NIT नागपूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. या कॉलेजला तुमच्या कम्प्युटरला आरामशीर लागतो. ओके मित्रांनो, तुम्हाला आम्ही सर्व कॉलेजांचे व्हिडिओ बनवलेच आहे. टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर टाकून बघा, तुम्हाला दिसून जाईल व्हिडिओ. ओके, तर यांचे पण कॉलेज चांगलेच आहे, काही थोडे कमी लेवलचे, पण एक सांगेल ना तिथे तुमचा 99.99% लागू शकतो मित्रांनो. ओके, पण थोडं दूर येईल. ते महाराष्ट्रातलेच कॉलेज आहे. हे बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग वर्धाचं कॉलेज आहे. इथं पण लागू शकतो कम्प्युटरला. इथलं मला वाटतं कट ऑफ 80% आहे काहीतरी, ओपनचा काहीतरी, हो ना. तर कमी होऊ शकतो की OBCचा वगैरे. कट ऑफ हे वेबसाईटवरती सर्व फेक दिलेले असतात, कमी होत असतात, 5-6 आणि वाढवून दिलेले असतात. ओके, याला आपल्याला 13 नंबरला ठेवायचं. पुढच्या कॉलेजकडे जाऊया. गुरु गोविंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक. तर सॉरी मला खाली ठेवलं, पण हे कॉलेज पण
थोडं हेच आहे, तर तुम्ही याला प्रेफरन्स देऊ शकता. चांगला कॉलेज आहे हे पण, तर याला तुम्ही 14 नंबरला ठेवायचं आहे. भारी कॉलेज आहे सर्वचे सर्व. इथं पण तुम्हाला लावू शकतो, पण नाशिकला तुम्हाला रूम घेऊन राहावं लागेल, कारण यांची हॉस्टेलची फी खूप महाग असतात. ओके मित्रांनो, तर चला जाऊया आपण पुढच्या कॉलेजकडे जाऊया. तर पुढचं कॉलेज आहे आपलं बुलढाणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बुलढाणा. ओके सॉरी, तर हे कॉलेज बुलढाण्याचं. इथं तुम्हाला 25 ते 45पर्यंत असतील तर तो इथं तुमचा 99.99% चान्सेस आहे CS ला लागण्याचा. फक्त इथं प्लेसमेंट नाही जास्त, पण भारी कॉलेज आहे हो ना. तर तुम्ही नाराज व्हा नको मित्रांनो, हे कॉलेज पण खूप भारी आहे, तुम्ही घेऊ शकतात. कारण की आपल्याला कट ऑफ ऑलरेडीच कमी आहे. हे सर्व कम्प्युटरचेच कॉलेज आहे, तुम्हाला कट ऑफ कमी आहे, त्यासाठी ना मी हे कॉलेज आणले. खूप भारी भारी कॉलेज आहे. फक्त जे 1 ते हे तुम्हाला दिसत असेल की PDF कशा वगैरे, तर काही ते 8 ते 10 ना SSBTपर्यंत कॉलेज हे खूप भारी आहे. खालच्या नंतर थोडे लोच आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा, आणि एडिटिंग कशी वाटली ते पण सांगा. व्हिडिओ हा खूप भारी होतात, आणि तुम्हाला हे कसे वाटले कॉलेज ते पण सांगा. तुम्हाला जे कॉलेजचे नावं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत, तर लिंक तुम्हाला माहीतच आहे ज्या जुन्या व्हिडिओ करते आपल्या. ओके, तर ज्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सर्व कॉलेजच्या लिंका दिलेल्या आहे. ओके मित्रांनो, टेन्शन नको घ्या. ओके, तर जुन्या व्हिडिओमध्ये, तर तिथपर्यंत बाय मित्रांनो.